नमस्कार सर्वांना, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर माझा तर पूर्ण कामाचा दिवस असतो। तर मी मस्त फटाफट स्वयंपाक वगैरे रेडी केला, जेवण केलं। त्यानंतर सत्यमचं ॲज युजल खूप काम होतं, त्याने काम पूर्ण केलं आणि तो रेडी झाला। म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊन येऊ। तर आम्ही आमच्या 2 मित्रांना फोन केला, अजिंक्य आणि किरणला। ते सुद्धा रेडी झाले बाहेर जायला। तर मी म्हटलं चला आता ग्रुप बनला आहे तर मस्त ग्रुपनी फिरायला तर खूपच भारी वाटतं। मग आम्ही निघालो पुढील प्रवासाला। यावरून कळालं असेल मुलं किती सिरियस गप्पा मारतात। तर फ्लॅट रिलेटेड त्यांचं बोलणं चालू, तर मला वाटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करावं। त्यानंतर मग आम्ही फायनली लोकेशनवर आलो आणि इथे आम्ही बोटिंगला आलेलो। तर आम्ही डायरेक्टली बोटिंग करायला गेलो, कारण अंधार पडला असता तर मजा नसती आली। त्यामुळे मग आम्ही डायरेक्टली तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर मग आम्ही थोडेसे मस्त सनसेट होता आणि तिथले व्हिडिओज वगैरे काढले, थोडा फोटोशूट केला आणि त्यानंतर मग आम्ही आमचं तिथे आम्ही 4 लोकांचं तिकीट काढलं आणि मग आम्ही बोटिंगसाठी निघालो। तर इथे आम्हाला थोडं वेटिंग करावं लागलं। आम्ही जवळपास फक्त 5 ते 10 मिनिट वेट केला तिथे आणि लगेचच आमचं बोटिंगसाठी म्हणजे जी बोट होती आम्ही घेतलेली ती आम्हाला भेटली आणि मग आम्ही मस्त तिथे बोटिंगमध्ये प्रवासाला निघालो। तर आमचा टाईम होता टोटल 20 मिनिटांचा। आम्हाला 20 मिनिटांमध्ये जेवढ्या दूर जायचं तेवढ्या दूरवर जायचं होतं, पण मग 20 मिनिटाच्या आत यायचं होतं। तर इथे आलो आणि इथे बरंच छान वाटत होतं आणि थंड वाटत होतं मध्ये आल्यानंतर, कारण उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या ठिकाणी गेलं की खूपच छान वाटतं। तर इथे बघ आम्ही मस्त व्हिडिओज शूट केले। त्यानंतर मला सगळ्यात मोठी भीती म्हणजे काय की इथे सगळीकडे ज्या मोटर बोट्स असतात त्या पण चालत होत्या आणि त्या मोटर बोट्समुळे काय व्हायचं की वेव्स ज्या होत्या त्या खूप जोरात यायच्या आणि त्यामुळे भीती वाटायची। म्हणजे जी बोट आहे ना, आम्ही ज्या बोटमध्ये बसलो आहे ती अशी पूर्ण डगमगायला लागायची। त्यामुळे मी व्हिडिओ शूट करूच शकले नाही, कारण मला भीती वाटायची। असं वाटायचं माझ्या हातातून फोन पडतो की काय। त्यामुळे मग मी थोडंसं स्वतःला कंट्रोल केलं आणि मी व्हिडिओज वगैरे एवढे काढले नाही, कारण मला भीतीच एवढी वाटत होती की बस माहीत नाही का, पण मग पाण्याची भीती तर सर्वांनाच वाटते। त्यानंतर मग 20 मिनिटाचा मस्त आम्ही प्रवास करून फायनली आम्ही गेलो रिटर्न आमच्या लोकेशनवर। तर इथे आम्ही उतरलो आणि नंतर मग म्हटलं की चला आता बाहेरचा जो आनंद आहे तो घेऊ। तर इथे आलो, इथे पाण्याजवळ जरा वेळ बसू म्हटलं। तर तिथे बसल्यानंतर तिथे पण आम्ही व्हिडिओज फोटोज वगैरे काढले। थोडा वेळ पाण्यात पाय टाकून बसलो, मस्त छान वाटत होतं, थंड वाटत होतं। आणि इथे इतकी गर्दी होती की बस, म्हणजे पाणी इतकं कमी होतं तरी पण लोकांची गर्दी खूप होती, कारण पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की कुठेतरी फिरायला जावं आणि लांबचं लोकेशन म्हटलं तर ट्रॅफिक खूप लागते। त्यामुळे सर्व लोक असे आउटसाईड असलेले छोटे छोटे ठिकाण असतात ते व्हिजिट करतात, जिथे की गर्दी पण एवढी म्हणजे जास्त नसते आणि फिरायला पण मजा येते। तर होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल। तर असाच व्हिडिओला लाईक करत राहा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लोकेशनसाठी DM करा। बघत राहा माझे डेली व्लॉग्स। धन्यवाद।